सर्वप्रथम मी संतागर वृद्धाश्रम त्यांचे कर्तृधर्ते अरुण भाऊ यांना मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली आणि फार मोठा क्षण लाभला की एखादा आनंद क्षण आपल्या वयोवृद्ध व्यक्तीसोबत घालवणे ही फार मोठी गोष्ट असते आणि ती सहजपणे कोणाला मिळत नसते. त्यासाठी काही योगायोग लागतो. त्याप्रमाणे हा आमचा योगायोग आहे की माझ्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस हा प्रथम वाढदिवस आम्ही इथं साजरा करत आहे आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा एक नवीन कल्पना मिळाली की आपण सुद्धा ही गोष्ट करू शकतो. आणि मी नक्कीच आश्वासन देतो की पुढच्या वेळेस माझ्या घरी जेव्हा एखादा छान कार्यक्रम घडेल, कोणताही बड्डेच नाही, एखादा मोठा इव्हेंट घरी होईल किंवा कोणते आनंद क्षण येतील, तेव्हा मला माझ्या आजीसोबत वगैरे माझ्या आईसोबत वगैरे व्यक्त करण्यासाठी आणि त्याच्यासोबत आनंद शेअर करण्यासाठी नाही का नक्कीच चान्स मिळेल अशा मार्फत. कारण सर्वप्रथम नाही का ही गोष्ट कल्पना करणं गरजेचं आहे की इथं आलेले सर्व जे आहेत ना आजी वगैरे ते आपलेच घरचे सदस्य आहेत. कारण त्यांनी सुद्धा नाही का काही गोष्टी अनुभवल्या असेल आणि त्या गोष्टीतून आपण नाही का काही गोष्टींना आपण शब्दाच्या मार्फतच नाही का आपल्या जीवनामध्ये एक अहंकार किंवा गर्वामार्फत आपण या गोष्टीपर्यंत इथपर्यंत पोहोचतो. ही गोष्ट सर्व आपल्या घरच्या लोकांना कळली पाहिजे, आपल्या नवयुवकांना कळली पाहिजे की ह्या गोष्टी इथपर्यंत का घडतात, याचा अनुभव एकदा घेतला पाहिजे. कारण या गोष्टी घडण्यासाठी कारण आपले शब्द असतात. भावना खूप चांगल्या असतात लोकांबद्दल, आपल्या प्रत्येकावर आपलं प्रेम असते, पण प्रेम आपण कधी काय करतो की शब्दामार्फत नाही का व्यक्त करता येत नाही. आपल्याला बोलायचं एक असते आणि बोलून एक जातो आणि त्यामुळे भलतच घडून जाते आणि ही गोष्ट इथपर्यंत पोहोचते. तरी सुद्धा आपल्या गावामध्ये, आपल्या किनवट शहरामध्ये अरुण भाऊने एवढं मोठं कार्य उभा केलेलं आहे की आम्हाला कल्पना पण नाही. आम्ही सुद्धा आतापर्यंत कधी आलो नाही. फर्स्ट टाइम सकाळी मी इथं आलो आणि सर भाऊला बोललो की मला इथं इथं आम्ही वारंवार जातो, पण आम्ही इथं कधी येऊन नाही का आजमध्ये पाहिलं पण नाही की कसं चालते काम. कारण वाटते की सर्व व्यवस्थित चालत असेल वाटते, पण आपल्याला ही गोष्ट कल्पना कधी कळेल जेव्हा इथं आलो आणि आतमधली व्यवस्था पाहिली. खरंच उत्तम व्यवस्था आहे, जी माझ्या घरामध्ये सुद्धा एवढी स्वच्छ व्यवस्था ठेवता येत नाही तेवढी गोष्ट व्यवस्था इथं अरुण भाऊनी केली आहे. मी त्यांचं मनपूर्वक नाही का अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार पण मानतो आजीच्या वतीने की त्यांना ही गोष्ट त्यांना इथं हक्काचं घर त्यांना मिळून दिलं आहे. आणि मी संतोष शेवाळे सुद्धा आभार मानतो की त्यांनी नाही का ही मोठी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये घडून आणली की प्रथम वाढदिवस एका आपल्या वयोवृद्ध लोकांसोबत घालून आणणे ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. सर्वांचा आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्यासाठी संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण म्हणल्याप्रमाणे खरोखरच कोणत्या गोष्टीला आपण इथून नेहमी जाता, परंतु